आता संपूर्ण भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस गेल्या 50 वर्षानंतर प्रथमच यवतमाळ शहरात. सुपरस्टार सर्कसचे आगमन दिनांक 20 सप्टेंबर 2024 पासून. स्थळ आर्णी रोड मार्गावरील वनवासी मारुती मंदिराच्या पुढे, आर्णी रोड, यवतमाळ. दुपारी 1 वाजता, दुपारी 4 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता या 3 शोमध्ये सर्कस पाहता येणार आहे. वॉटरप्रूफ तंबूमध्ये बसण्याची व्यवस्था. प्रत्येक शो हा 120 मिनिटाचा राहणार असून 3 वर्षावरील व्यक्तीसाठी ₹100, ₹200, ₹300 आणि ₹400 असा तिकीट दर राहणार आहे. यामध्ये प्लास्टिक बॉलनेस ग्रुप डान्स, मोटरसायकल बाईक, एक चाकी सायकल, बोलनेस गर्ल, रिंग डान्स, पॉकेट सायकल, बुटा जोकर यासारखे विविध खेळ या सर्कसमध्ये दाखविल्या जाणार आहेत. त्यामुळे लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनी सुपरस्टार सर्कसला अवश्य भेट द्या. राज्यातील पेसा क्षेत्रातील 13 जिल्ह्यात 17 संवर्गातील अंतिम शिफारस प्राप्त आदिवासी उमेदवारांना आतापर्यंत नियुक्ती आदेश मिळालेले नाही. त्यामुळे उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आदिवासी उमेदवारांनी उपोषण सुरू केले आहे. पेसा भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहेत. पेसा क्षेत्रातील बेरोजगार आदिवासी उमेदवारांना 15 सप्टेंबर पर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 29 ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीत आदिवासी शिष्टमंडळाला दिली होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून अंतिम शिफारस प्राप्त आदिवासी उमेदवारांना 15 सप्टेंबर पर्यंत नियुक्ती आदेश मिळेल या आशेने आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळाने सरकारला सकारात्मक प्रतिसाद देत 1 ऑगस्ट पासून नाशिक व इतरही आदिवासी बहुल जिल्ह्यात सुरू असलेले उपोषण मागे घेतले होते. परंतु अद्यापही अंतिम शिफारस झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील बेरोजगार आदिवासी उमेदवारांनी पुन्हा बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. यावेळी आंदोलनात अशोक आत्राम, रोहित मरसकोल्हे, आकाश मेश्राम, गोपाळ बोरीकर, अतुल कुळसंगे, कल्याणी चांदेकर, पूजा मडावी, भाग्यश्री आत्राम, शीला अर्के, पूजा कुडमेते आदी बेरोजगार आदिवासी उमेदवार उपोषणाला बसले आहेत. मी यवतमाळ जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील विद्यार्थी आहोत. गेल्या 1 ऑगस्ट 2024 पासून तुम्हाला सर्वांना माहीत असेल की नाशिक येथे पेसा क्षेत्रातल्या नियुक्त्यासाठी आंदोलन उपोषण सुरू आहे. गेली 10-11 दिवस झाले. सरकारला अजूनपर्यंत कशी जाग येत नाही हेच आम्हाला कळत नाही. आणि सरकारला जागा करण्यासाठी, या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही यवतमाळ क्षेत्रातील विद्यार्थी इथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही आमच्या 17 संवर्गाच्या नियुक्त्याच्या मागणीसाठी, आमच्या नियुक्त्या निवड याद्या लावण्यासाठी आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत. आणि आमची एकच मागणी आहे की आम्ही परीक्षा दिल्या, आम्ही पैसे भरले आणि सगळ्या गोष्टी समानरित्या झाल्या, परंतु काही लोक नोकरी करत आहेत, इतर समाजाचे लोक नोकऱ्या करत आहेत आणि आम्ही आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी आंदोलन उपोषणच करत राहावं का? 1950 पासून आम्ही भारत स्वतंत्र झाल्या तेव्हापासून आदिवासी कायम उपेक्षित आहे आणि उपेक्षितच राहणार का? मग ह्या सरकारला, आमच्या प्रतिनिधींना कशी जाग येत नाही आणि आमच्या मागण्या या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री साहेबांसमोर आमच्या मागण्या या पूर्ण का होत नाही? हा आमचा सरकारला सवाल आहे आणि आमच्या लोकप्रतिनिधींनाच आमचा सवाल आहे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि आमच्या 17 संवर्गाच्या नियुक्त्या या मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत.